शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे। भूसंपादन, शेतीमालाला किमान आधारभूत किंमत द्या आणि इतर मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी नोएडामध्ये मोर्चा काढलेला आहे। नोएडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रशासनाला 6 डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे। नोएडा इथल्या दलित प्रेरणा स्थळावरती हे शेतकरी आंदोलन करतात। आंदोलक शेतकऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे, तर दुसरीकडे पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनीही एएमएसपी आणि इतर मागण्यांबाबतही 6 डिसेंबरला दिल्लीवरती मोर्चा काढण्याची तयारी दर्शवली आहे। शेतकरी पंजाबच्या शंभू सीमेवर अनेक महिन्यांपासून आंदोलन करतात। नोएडा इथल्या भूसंपादनासाठी चौपट मोबदला द्यावा आणि 10% भूखंड द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। तसंच जमीनदार आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्वसनाचे सर्व फायदे मिळावेत, त्यांना देखील पेन्शन देण्यात यावी। दरम्यान 2020-21च्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी आणि खटले मागे घ्यावेत अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।